आपण बघत आहात जनता न्यूज महाराष्ट्र, सर्वसामान्यांचा आवाज। जिल्हा परिषद निवडणुकीमुळे सावंगी माळसा येथे प्रचाराची धूम। भाजपाचे उमेदवार विजयकुमार वाकळे यांची प्रचारात मुसंडी। श्री प्रमोद भाऊ चव्हाण यांच्या वज्रमुठीमुळे वाकळे यांची विजयाकडे वाटचाल। मागासवर्गीय जनतेतही विजय भाऊ वाकळे यांनाच पसंती। विरोधकांची मात्र प्रचारात केविलवाणी धडपड। सध्याला महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी होणार असून सर्वच उमेदवारांनी मोठ्या जोमात प्रचाराला सुरुवात केलेली आहे। मतदार राजाला आपलेसे करण्यासाठी अनेक शकल उमेदवार लढवित असल्याचे बघावयास मिळत आहे। सध्याला परभणी जिल्हा परिषदचे अध्यक्षपद हे एसीला असल्या कारणाने सावंगी माळसा जिल्हा परिषद गणावर जिंतूर तालुक्यातील सर्वच मोठ्या नेत्यांचे विशेष लक्ष असले तरी सावंगी माळसा गणामध्ये भारतीय जनता पक्षाने करोडो रुपयाची भाषा वापरणाऱ्या इच्छुक उमेदवाराला उमेदवारी दिली नसून परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ मेघना दिदी साकोरे बोर्डीकर व माननीय रामप्रसादजी बोर्डीकर यांनी सर्वसामान्य जनतेशी नाळ जुटलेले विजयकुमार वाकळे यांच्या पत्नी सौ लता विजयकुमार वाकळे यांनाच उमेदवारी दिल्याने विरोधी पक्ष नेत्यांच्या रणनीतीची दमछाक होत असून माननीय बोर्डीकर साहेबांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री प्रमोद भाऊ चव्हाण यांनी सावंगी माळसा सर्कलची जिम्मेदारी घेतल्यामुळे हजारो कार्यकर्ते रात्रंदिवस एक करून प्रचाराला लागलेले आहेत। त्याचबरोबर येलदरी येथील नागरिकांच्या राहत्या घराचा प्रश्न ज्वलनशील झालेला असताना श्री प्रमोद भाऊ चव्हाण यांनी पालकमंत्री सौ मेघना दिदी साकोरे बोर्डीकर यांच्याकडून येलदरी येथील नागरिकांच्या राहत्या घरांची जागा पाटबंधारे विभागाकडून महसूल विभागाकडे वर्ग करण्याच्या दृष्टिकोनातून पावले उचललेली असल्याने व स्थानिक उमेदवार असल्याने विजय भाऊ वाकळे यांच्या पत्नी सौ लता विजयकुमार वाकळे ह्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये विजयश्री खेचून आणतील असा विश्वास अनेकांनी जनता न्यूज महाराष्ट्राशी बोलताना वर्तविला। विजयकुमार वाकळे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत राजकारणाला महत्त्व देण्याऐवजी सर्वसामान्यांच्या सुखदुःखात नेहमीच सहभाग घेतल्यामुळे अनेक इतर पक्षांचेही कार्यकर्ते त्याच्या सामाजिक कार्याला सलाम ठोकीत त्यांच्या विजयाचे तोरण बांधत असताना दिसून येत आहेत। जनता न्यूज महाराष्ट्रासाठी मास्टर चंदन कुमार वाकळे, जिंतूर।